नमस्कार मित्रांनो. आता एक पुन्हा गणित एक सामायिक समीकरण याच्यामधलं सराव संच 1.4 मधलं समोरचं गणित आपण पाहणार आहोत. खाली एक सामायिक समीकरण सोडवा. नंबर 1 2/8 वजा 3/y बरोबर 15 8/x प्लस 5 वजा 5/y बरोबर 77. तर हा गणित आहे आपल्याला सोडवायचा आहे एक सामायिक समीकरणामध्ये. तर आपण पाहणार आहोत आता हा सर्व आपल्या गणित पाहिल्यानंतर चक्करच येते पाहिल्या किंवा हा गणित सोडवायचा कसा. म्हणून सर्वात मोठा प्रश्न आहे असा येतो की आता हा गणित सोडण्यासाठी आपण एक आयडिया सांगतो मी तुम्हाला, ती तुम्ही लक्षात घ्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण असे समजून चालू की असं ठरवूया आपण एक एक्स बरोबर ए समजू व एक वाय बरोबर बी मानू, अशी मानून चालू. ठीक आहे, समजून हे कळलं असेल तुम्हालाच. तर हे एक्स पुन्हा वाय ची किंमत म्हणजे एक वाय अशी आपण धरून चालूया. तर चला, सेम टू सेम आपल्या एक सामायिक समीकरणामध्ये आपण उदाहरण सोडले आहे याच्या आधी, तर तशी उदाहरणं सोडवायची आहेत. चला आपण आता काय घेऊ, समीकरण घेऊ. हा 2a हे आपण मानलेला. ठीक आहे, 2a वजा 3ay हे बी मान बरोबर 15. हे समीकरण नंबर 1. एवढं कळलं असेल तुम्हाला. आता समोर जाऊया आपण त्याच प्रकारे. पहा दुसरं समीकरण काय, 8a प्लस 5b बरोबर 77. इथपर्यंत कळलं का मित्रांनो? चला, कळलं, पाहून घ्या चांगल्या प्रकारे. चला आता नेक्स्ट समोरची क्रिया जी आहे ते आपण आता करूया. आता आपल्याला सहगुणक समान करायचे आहेत. आता पहा इथं सहगुणक समान होत का बघू. तर आपण समीकरण नंबर 1 घेऊ आणि त्याचं सहगुणक समान करण्यासाठी त्याला कोणत्या ना कोणत्या संख्येने आगळ्या गुणावर लागेल. त्यासाठी कोणती संख्या निवडायची ते पाहूया आपण. 2 ने गुणल्यावर बेदोनी 4 होणार का सगुणक समान? नाही. मग बेदोनी 4 4 दोन्ही 8, हा तर समान होऊ शकते. म्हणून आपण काय करू, समीकरण नंबर 1 ला समीकरण नंबर 1 ला 4 ने गुणू. ठीक आहे, तर पहा 4 दोन्ही 8 ए वजा 4 त्रिकम 12 बी बरोबर, आता 4 0 4 2 4 1 4 5 6 म्हणजे 60. तर समीकरण नंबर आपल्याला 3 मिळालेलं आहे. कळलं विद्यार्थी मित्रांनो? चला आता समोर जाऊया. तर त्याच्यानंतर आता समोरची जी क्रिया आहे ते आपण पाहूया. आता पुन्हा पहा, आता इथपर्यंत झाल्यानंतर आता आपण या समीकरणाची आणि या समीकरणाची वजाबाकी करू. चला, तर समीकरण नंबर 2 व समीकरण 3 यांची बेरीज करू. चला लिहा. समीकरण नंबर 2 8a प्लस 5b बरोबर 77. त्याच्यानंतर 8a मायनस 12b बरोबर 60. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बेरीज करताना वगैरे पुन्हा आपण त्याचे चिन्ह आधी बदलून घेत असतात. त्याच्यासाठी आपण आता चिन्ह बदलून घेऊया. चला, ठीक आहे. इथं आपल्या काय करायचे, बेरीज. तर ह्यासाठी इथं वजा
इथं काय, इथं ऋण आहे म्हणून हा धन होईल, त्याच्यानंतर इथं ऋण. तर आता ह्याची वजाबाकी करूया आपण. चला 77 मधून 60 जर काढले तर किती राहते, 17. त्याच्यानंतर 5 आणि आता इथं प्लस प्लस आहे म्हणजे दोघांची बेरीज किती होईल, 5 आणि 12 किती होते, 17, म्हणजे 17 बी. ठीक आहे. तर हा प्लस आहे आणि एक मायनस आहे म्हणून एक कट होऊन जाणार, 8A आणि 8A. तर विद्यार्थी मित्रांनो, तर बी बरोबर काढतो आपण आता. चला इथंच लिहू, 17B बरोबर 17, म्हणजे बी बरोबर 17/17. त्याच्यानंतर बी बरोबर 1. आता बी बरोबर 1 म्हणजेच आपल्याला आता बी बरोबर 1 आलेला आहे. तर बी बरोबर 1 ही किंमत आपल्याला समीकरण नंबर 2 मध्ये ठेवू. चला, 8A वजा 12B बरोबर 7. ठीक आहे. आता बी बरोबर आपल्याला 1 ठेवायचं आहे, त्याच्यामुळे आपण आता 8A वजा 12B च्या ठिकाणी 1 ठेवून बरोबर 7. तर आता ह्याची आता आपण सोडूया. ठीक आहे. 8A वजा 12 12 बरोबर 7. त्याच्यानंतर आता ही जी किंमत आहे वजा 12 ती इकडे घेऊन जाऊ, म्हणजे 8A बरोबर हे वजा आहे इकडे धन होईल, 7 + 12. तर त्याच्यानंतर ए बरोबर आता पहा किती ते 72 हे 8 हे खालच्या बाजूला 8. त्याच्यानंतर ए बरोबर किती आलं, 8 9 72. तर ए बरोबर 9 आलेलं आहे. तर ए बरोबर 9 आपण कशाबरोबर, ए बरोबर ए काय मानलेलं आहे, आपण समजा आपण 1/x बरोबर ए मानलेलं आहे. तर आपली किंमत आलेली आहे 9. 9 म्हणजे कशी आलेली आहे आता पहा, ए बरोबर 9/1 त्याचे उलटे पुन्हा ए बरोबर 1/9 आलेली आहे. तर आता आपण आता समोरची क्रिया पाहूया. तर हे आहे आपले आलेली उकल आहे. तर आता समोरची क्रिया जी आहे ती पहा. आता समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू. चला, ए बरोबर किती, ए बरोबर 9, ए बरोबर 9 ठेवून पाहू. चला, ठीक आहे. 8A बरोबर 12 वजा 12, एक मिनिट, 8A वजा 12B बरोबर 60. चला, आता पहा, ए बरोबर आपण 9 ठेवूया. 8 इथं 9 वजा 12B बरोबर 60. त्याच्यानंतर आता पहा बघा, 8 9 72 वजा 12B बरोबर 60. आपण असं का करत आहोत, आपल्याला बी ची किंमत पाहिजे, त्याच्यामुळे आपण ही क्रिया करत आहोत. चला, ठीक आहे. आता 60 बी बरोबर 60. तर 60 असं करूया, बी बरोबर 60/60, म्हणजे बी बरोबर किती येईल, 60 ×
60 म्हणजे 1. म्हणून आपली उकल आलेली आहे. उकल आलेली आहे. आली आहे. काय 1/x बरोबर 1/9 कॉमा 1/y बरोबर 1. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की आवडल्यास एक लाईक करा. बस. धन्यवाद.